पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याच सोलापुरातील होम मैदानावर उद्या दुपारी 1:30 वाजता भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। या मैदानावरचं रात्री 10चं दृश्य आपण बघतोय आणि या ठिकाणी भला मोठा शामियाना उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। अशा पद्धतीचं 3 शामियाने या ठिकाणी उभा केले आहेत। हा मुख्य शामियाना आहे। तसेच या ठिकाणी असा एक उजव्या बाजूला आणि या मुख्य मंडपाच्या डाव्या बाजूला एक, अशा पद्धतीने हे 3 वॉटर प्रूफ आणि फायर प्रूफ असे भले मोठे शामियाने उभा करण्यात आले आहेत। जवळपास 50 ते 60 हजार लोक या शामियान्यामध्ये बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। रात्रीचे 10 वाजले आहेत आणि या होम मैदानावरचं दृश्य मी एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो आहे। आज सोलापूर शहरामध्ये 43.7 अंश असं या हंगामातील रेकॉर्ड ब्रेक असे तापमान होतं। त्यामुळं उद्या आणखी तापमान वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळं अचानक या ठिकाणी तिसरा एक शामियाना उभा करण्याचे काम सुरू झालं आहे। दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूर विमानतळावर आगमन होईल। सभास्थळी ते 2 वाजता येतील आणि जवळपास 2 ते 3 वाजेपर्यंत ही सभा चालेल असा अंदाज आहे। कारण उद्या पंतप्रधानांच्या 3 सभा होणार आहेत। पहिली सभा ही सोलापूरची आहे। या सभेसाठी ज्यावेळेस पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर सोलापूर विमानतळावर लँड होईल त्यावेळेसपासून या होम मैदानाकडे येणारे सर्व रस्ते बंद केले जातील आणि सकाळी 8 वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मार्केट पोलीस चौकी आणि रंगभवन ते डफरीन चौक हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे। आता ही सभा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्यामुळे या सभास्थानी कसं गतीनं काम सुरू आहे ते आपण एस न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। रात्री 10ची दृश्य आहेत। एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण पहा। अजूनही या ठिकाणी खुर्च्या मांडण्याचं, हा पेंडॉल व्यवस्थित करण्याचं, डिझोन करण्याची अशी अनेक कामे प्रलंबित आहे। रात्रभरात ही कामे केली जाणार आहेत। क्रेनच्या माध्यमातून हा तिसरा शामियाना ऐन वेळेस उभा करण्याचे काम देखील सुरू झाले आपण बघू शकता। ही रात्रीची दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरात 19 जानेवारी रोजी दौरा झाला होता आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ते उद्या सोलापूर शहरात येत आहेत। होम मैदानावर त्यांची सभा होणार आहे। या सभेचा मुख्य जो मंडप आहे या मुख्य मंडपातलं दृश्य मी आपल्याला दाखवतो आहे। VVIPची व्यवस्था असेल, VIP व्यवस्था असेल, तसेच अनेक खुर्च्या या मुख्य मंडपात मांडण्यात आल्या आहेत। या मुख्य मंडपाच्या शेजारी डाव्या आणि उजव्या बाजूला आणखी एक असा मंडप वाढवण्यात आला आहे। कारण सोलापूरचं तापमान दररोज वाढत आहे। त्यामुळं कूलरची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। डेझर्ट कूलर हे देखील इथे लावले जाणार आहेत। साऊंड सिस्टीम बसवणं असेल, फॅन बसवले आहेत। त्यामुळं पुरेपूर काळजी पंतप्रधानांच्या दौऱ्याची घेतली जात आहे। पंतप्रधान हे सोलापूर विमानतळावरून आसरा चौक मार्गे 7 रस्ता मार्गे रंगभवन या ठिकाणी येतील आणि रंगभवन येथील जो काही हरिभाई देवकरण प्रशालेचा प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापासून अलीकडल्या बाजूला जे होम मैदानाचे गेट आहे तिथून ते या होम मैदानाच्या सभास्थळी येतील। ऐनवेळी सोलापूर महापालिकेला सूचना देण्यात आल्यामुळे ज्या होम मैदानाच्या प्रवेशद्वारावर पंतप्रधानांच्या गाडीला धक्का बसेल असा विचार करून त्या ठिकाणी छोटासा रॅम्प डांबरीयुक्त करण्यात आला आहे। तसेच होम मैदानावर देखील महापालिकेच्या माध्यमातून JCBच्या सहाय्यानं व्यवस्थित असा रोड देखील करण्यात आला आहे। होम मैदानावरचे आपण दृश्य पाहतोय। पहा, रात्रीचे 10 वाजलेत
आणि हा तिसरा शामियाना ऐनवेळी उभा करण्याचं काम क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे. पाहू शकता आपण की रात्रीचं 10 वाजल्याचं दृश्य आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं हा शामियाना उभा करण्याचं काम सुरू झालं आहे, सुरूच आहे. रात्रभर हे काम सुरू राहील, कारण पंतप्रधानाचा दौरा आता अवघी काही तासावर येऊन ठेपला आहे. हा भला मोठा मंडप आहे. पंतप्रधानांचं आगमन ज्यावेळेस कुंभारी या गावात झालं होतं 3 महिन्यापूर्वी, त्यावेळी देखील असाच मंडप उभा करण्यात आला होता आणि त्याच धर्तीवर हा देखील आता मंडप उभारला जात आहे. बऱ्यापैकी गेट बंद आहेत. एक गेट खुलं होतं, त्या गेटमधून मी आतमध्ये येऊन आपल्याला ही सर्व दृश्य दाखवत आहे. यस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर हे आपण पाहू शकाल. धन्यवाद. प्रत्येक सोलापूरकरांना उत्सुकता आहे की आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात कोणावर तोफ डागणार, काय बोलणार. त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या भाषणाकडं सोलापूरकरांच्या नजरा वळल्या आहेत. पाहूया उद्या पंतप्रधान काय बोलतात, याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. धन्यवाद सोलापूरकर. शुभरात्री. उद्या यस न्यूज मराठीच्या माध्यमातून फेसबुक पेजवरून आणि यूट्यूब चॅनलवरून नक्कीच तुम्हाला पंतप्रधानाची सभा लाईव्ह पाहता येणार आहे. अवश्य तुम्ही यस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज देखील फॉलो करा. धन्यवाद. शुभरात्री.